नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शासनाच्या कामचुकार धोरणामुळे कळंबुसरे गावातील वादग्रस्त रहिवासी आजही नुकसानापासून वंचित। कळंबुसरे गावात मागील वर्षी 26 मे 2025 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसामुळे कळंबुसरे गावासह चिरनेर, सारडे व वशेनी गावातील सुमारे 150च्या वर घरांचे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले होते। आज त्या वादळी वाऱ्यासह आलेल्या काळ्याकुट्ट ढगांनी वेढलेल्या संकटग्रस्त दिवसाला 1 वर्ष पूर्ण होत आहे। मात्र शासनाच्या कामचुकार धोरणामुळे कळंबुसरे गावातील वादग्रस्त सुमारे 80च्या वर रहिवासी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत। त्यामुळे रहिवाशांच्या मनात संतापाची लाट आजही उसळली आहे। गत वर्षी 26 मे 2025 रोजी सकाळी अचानक आलेल्या पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कळंबुसरे गावासह चिरनेर, सारडे व वशेनी गावातील सुमारे 150च्या वर घरांचे छप्परच उडाले होते, तर काही घरांच्या भिंतींची पडझड झाली होती, तर काही घरांमध्ये पाणी घुसले होते। दरम्यान घराच्या संपूर्ण छपराबरोबर घरातील विद्युत उपकरणे तसेच कपडे, बेड, सोफासह अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। पावसाने तालुक्यातील गावांना अक्षरशः झोडपून काढले होते। यावेळी शासनाकडून पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले होते। आज त्या आलेल्या काळ्याकुट्ट ढगांनी वेढलेल्या संकटग्रस्त दिवसाला 1 वर्ष पूर्ण होत आहे। मात्र शासनाच्या कामचुकार धोरणामुळे कळंबुसरे गावातील वादग्रस्त सुमारे 80च्या वर रहिवासी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत। त्यामुळे रहिवाशांच्या मनात आजही शासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे। 26 मे 2025 रोजी आलेल्या चक्रीवादळांनी आम्हा रहिवाशांच्या संसाराची राखरांगोळी केली। अशा नैसर्गिक ओढवलेल्या संकटाला आज 1 वर्ष पूर्ण होत असताना कळंबुसरे गावातील सुमारे 80च्या वर नुकसानग्रस्त रहिवासी भरपाईपासून वंचित राहिले आहेत। शासनाच्या कामचुकार धोरणामुळे आम्हा रहिवाशांचे दुर्दैव आहे, तरी नुकसानग्रस्तांना तात्काळ भरपाई मिळावी अशी आमची मागणी आहे। मनोज पाटील, कळंबुसरे, आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।